उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मुलांना मधल्या वेळामध्ये भरपूर सारं असं काही ना काही खायला बनवावंच लागतं. म्हणूनच तर मी आज बनवतीये पुदिना क्रॅकर्स, जे शरीराला थंडावा देतील, बनवायला अतिशय सोपे आहे आणि जास्त प्रमाणात बनवले तर अगदी महिनाभर देखील टिकतील. बरं, यामध्ये तुम्ही 2 फ्लेवर बनवू शकता. एक म्हणजे चटपटीत आणि दुसरा अगदी प्लेन, छोटे मुलेही खाऊ शकतील अशा पद्धतीचा. हे क्रॅकर्स ना चहासोबत देखील खूपच भारी लागतात. मस्त असे खुसखुशीत, कुरकुरीत आणि चटपटीत असल्यामुळे मुले नक्कीच बाहेरचे पॅकेट फूड खाणं विसरून जाल. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चला तर करते. मग लगेचच या पुदिना क्रॅकर्सच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता रेसिपीवरून तर तुम्हाला समजलंच आहे आपला महत्त्वाचा घटक काय असणार आहे. तर मी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये साधारणतः 2 वाटी पुदिन्याची ताजी पाने घेतली आहेत आणि त्यासोबत अर्धी मूठ कोथिंबीर घेतली. कोथिंबीर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता हे आपण लगेचच छान असं एकदम बारीक, जेवढं शक्य आहे ना तेवढं बारीक चिरून घेऊयात. कोथिंबीरीमध्ये देठांचा वापर अजिबात करायचा नाही. आणि हो, हे दोनही साहित्य पहिले व्यवस्थित स्वच्छ धुवायचे, कोरडे करायचे आणि मगच नंतर चिरायचे. तर पुदिन्याचे देखील मी फक्त पानांचाच वापर या ठिकाणी करणार आहे. देठ अजिबात घेतलेले नाहीये. आता हे संपूर्ण पानं असे छान असे घट्टसर मुठीमध्ये बंद करायचे, धरायचे आणि मधोमध हे चिरून घ्यायचे. मधोमध चिरले की नंतर संपूर्ण पानं एकाच साईडने घ्यायचे, ज्यामुळे आपल्याला हे एकसारखे आणि एकदम व्यवस्थित बारीक चिरता येतात. बघा या स्वरूपात. दोनही जिन्नस व्यवस्थित कट करून झाले. आता कणिक भिजवायला घेऊ. तर यासाठी मी आज मैदा वापरणार आहे. पण जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल, पौष्टिक क्रॅकर्स बनवायचे असतील, तर गव्हाचं पीठ वापरलं पूर्णतः तरी देखील चालणार आहे. मी या ठिकाणी 3 कप म्हणजेच वजनी प्रमाणात 600 ग्रॅम मैदा घेतला. यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा असा हातांवर क्रश करून घालूयात. यामुळे ओव्याचा फ्लेवर या मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित उतरेल. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच यामध्ये कडकडीत गरम तेलाचं मोहन घालूयात. तेलामुळे म्हणजेच गरम तेलामुळे हे क्रॅकर्स खूप छान असे खुसखुशीत तयार होतात, अगदी खारीसारखे. तर आता तेल या मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल खूप गरम असल्यामुळे हळूवार मिक्स करा आणि नंतर व्यवस्थित चोळून घ्या. हे व्यवस्थित असं चोळून झालं की लगेच यामध्ये पुदिना, कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कारण पुदिना, कोथिंबीर जर व्यवस्थित धुतल्यानंतर सुकलेली नसेल तर यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो आणि मग यामुळे कणिक देखील सैल होऊ शकते. आपल्याला पाणी किती घालायचं आहे ना याचा अंदाज येणार नाही. तर बघा, त्यामुळेच मी हे व्यवस्थित असं पहिले मिक्स करून घेतलं, चोळून घेतलं. आता यामध्ये थोडं करत पाणी घालूयात आणि चपातीच्या कणकेप्रमाणेच ही कणिक देखील छान अशी मऊसूत भिजवून घेऊयात. जास्त घट्टसरही नकोय आणि जास्तच पातळही नकोय. मऊसूत कणिक भिजवायची. मग तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं असू द्यात किंवा मैदा. तर मागील वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी मुलांकरिता खास पुदिना चिवड्याची रेसिपी शेअर केली होती. तिला तुम्ही मागील वर्षी भरघोस असा प्रतिसाद दिला, तर म्हटलं यावर्षी देखील पुदिन्याचीच अशी काहीतरी मुलांकरिता खास रेसिपी शेअर करायलाच हवी. मला खात्री आहे तुम्हाला ही क्रॅकर्सची रेसिपी देखील नक्की आवडेल. आणि हो, या वर्षीच्या नवीन जोडल्या गेलेल्या सबस्क्रायबरने जर मागील वर्षीचा पुदिना चिवडा रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, नक्की बघा. कणिक भिजवून झाली ती मी 15 मिनिटांकरिता व्यवस्थित भिजण्याकरिता साईडला ठेवली होती. झाकून ठेवायची म्हणजे कणिक सुकत नाही. आता ही भिजलेली कणिक पुन्हा एकदा जर अशी मळून घ्यायची. यामुळे ती मस्त अशी सॉफ्ट होते आणि एकदम पातळ पोळी लाटायला सोपं पडतं. आता याचा चपातीच्या कणके एवढाच उंडा घ्यायचा, हातांवर थोडासा मऊ करून घ्यायचा. यामुळे हे लाटायला जरा सोपं पडतं, कारण तुम्हाला माहिती आहे मैदा हा चिकट असल्यामुळे कितीही लाटला तरी देखील पुन्हा एकदा थोडासा आकसल्यासारखा होतो. त्यामुळे आता हे आपण अजिबात कोरडं पीठ न लावता असंच लाटून घेऊयात. जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं असेल तर थोडंफार कोरडं पीठ वापरलं तरी देखील चालेल, पण मैदा असल्यामुळे तशी काही गरज पडणार नाहीये. आता जेवढं शक्य आहे तेवढी याची पातळ आणि मोठ्या आकाराची पोळी लाटून घेऊ. बघा, साधारणतः या स्वरूपाची. तर आपण यामध्ये अजिबात देठांचा वापर केलेला नसल्यामुळे आपली पोळी कुठेही अजिबात फाटलेली नाहीये. आता लगेचच याला एक काट्या चमच्याने अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे. यामुळे आपले क्रॅकर्स तेलात गेल्यानंतर फुलत नाही पुरीसारखे. मस्त असे खुसखुशीत क्रॅकर्स तयार होतात. संपूर्ण होल पाडून झाल्यानंतर लगेच आता हे कट करून घेऊयात. जर तुमच्याकडे प्लेन कटर असेल, चाकू असेल त्याच्या मदतीने कट करा. माझ्याकडे या पद्धतीचं थोडंसं झिगझॅग आकाराचं
कटर होतं म्हणजेच चमचा होता, त्याच्याने मी हे कट करून घेते. तुम्हाला डायमंड शेप हवा असेल, चौकोनी शेप हवा असेल किंवा थोडासा लांबट आकार हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घ्या. किंवा तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीचे आकार देखील हे देऊ शकतात आणि हे कट करून घेऊ शकतात. तर अतिशय सोपी, झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. महिनाभर आरामशीर टिकते. तुम्ही जर कुठे प्रवासात जात असाल, ट्रिपला जात असाल तर तुम्ही बनवून नेऊ शकता. मधल्या वेळामध्ये खाण्याकरिता अतिशय मस्त आणि पौष्टिक असा टाईमपास पदार्थ आहे. तर बघा, हे क्रॅकर्स मी साधारणतः या साईजचे कट करून घेतलेत आणि इतके हे पातळ आहेत. जेवढे तुम्ही पातळ लाटाल ना तेवढे क्रॅकर्स छान असे खुसखुशीत तयार होतात. आता संपूर्ण क्रॅकर्स या पोळपाटावरून काढून एका डिशमध्ये काढूयात आणि सेम पद्धतीने संपूर्ण क्रॅकर्स एकाच वेळेला तयार करून घेऊयात. कारण हे क्रॅकर्स तळायला फारच कमी वेळ लागतो आणि मग आपली गॅसची देखील बचत व्हावी. कारण आजकाल संपूर्ण देशामध्येच गॅसचा किती तुटवडा आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे इंधन बचत करायची असेल तर ही टिप्स देखील नक्की वापरा. तर बघा, या पद्धतीने मी संपूर्ण क्रॅकर्स तयार करून घेतले. एवढ्या पिठामध्ये भरपूर असे क्रॅकर्स तयार होतात. लगेच आता हे तळून घेऊयात. आता हे तळत असताना महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची. तेल हे मध्यम गरम असावं, गॅसची फ्लेम फुल असावी आणि क्रॅकर्स सोडल्याबरोबर ते लगेचच तळून तेलावर तरंगायला हवे. पण हो, लगेच याचा रंग बदलेल इतकंही तेल कडकडीत गरम नसावं. तर एवढी एक काळजी घेतली तर बाकी संपूर्ण रेसिपी खूपच बनवायला सोपी आहे. जास्त काही यामध्ये टिप्स लक्षात ठेवण्याजोग्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की बनवू शकता. आता या क्रॅकर्सला हलकासा बदामी रंग येईपर्यंत छान असे खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. क्रॅकर्स पूर्णतः तळले गेले की यामधील बुडबुडे देखील कमी होतात. त्यावरून तर तुमच्या लक्षात येईलच. बघा, या पद्धतीने हलकासा बदामी रंग आलाय म्हणजे आपले क्रॅकर्स तळून झाले आहेत. लगेचच तेलातून निथळून घेऊयात आणि एका ताटात काढूयात. कारण हे क्रॅकर्स थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करायचे आहे. गरम गरम स्टोअर केले तर ते लवकर नरम पडू शकता. आता बरेच जण डायटिंग करतात किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये गॅस संपलेला आहे. तर अशांनी जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये देखील तुम्ही हे क्रॅकर्स अजिबात तेल न वापरता बेक करून घेऊ शकता. त्याकरिता 160 डिग्रीला 10 मिनिटाकरिता ओव्हन पहिले प्रीहीट करून घ्या आणि नंतर 160 डिग्रीलाच फक्त 5 ते 7 मिनिटाकरिता हे क्रॅकर्स तुम्ही बेक करून घेऊ शकता. आता क्रॅकर्सच्या साईजनुसार थोडाफार टाईम मागे पुढे होऊ शकतो तर तो तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. जरा वेळ ओव्हनच्या शेजारीच उभं राहा. तर बघा, या पद्धतीने आपले संपूर्ण क्रॅकर्स तळून तयार झाले आहेत. आता यामध्ये थोडेसे चटपटीत क्रॅकर्स तयार करते. त्याकरिता मी या ठिकाणी वापरते एव्हरेस्टचा पेरी पेरी मसाला. याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा इतर प्रकारचे कोणतेही मसाले वापरू शकता. आता हे पटकन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. कारण हे क्रॅकर्स गरम आहेत, तेच आपला हा मसाला या क्रॅकर्सला अगदी व्यवस्थित चिकटला जाईल त्यामुळे. तर बघा, मस्त असे चटपटीत चवीचे आणि प्लेन फ्लेवरचे दोनही प्रकारचे आपले क्रॅकर्स तयार झाले. आवाजावरून लक्षात येत असेल काय मस्त असे खुसखुशीत आहे, कुरकुरीत आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता हे क्रॅकर्स थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता, ज्यामुळे ते नरम पडणार नाहीत. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.